शेती आणि पशुपालन हे कोल्हापूरकरांचे मुख्य व्यवसाय. या व्यवसायांमधून त्यांचा गोठ्यातल्या जनावरांशी एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झालेला असतो. बेंदूर सणाप्रमाणेच दिवाळी पाडव्याला आपल्या घरात समृद्धी आणणाऱ्या पशूंबद्दल कोल्हापूरकर अनोख्या पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त करतात. सायलेन्सर काढलेल्या दुचाकी मागून म्हैशींना पळवणं हा अनोखा प्रकार आणि त्याच्या स्पर्धा फक्त कोल्हापुरातच होत असाव्यात. यंदासुद्धा दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कसबा बावड्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंगांना मोरपीस, पायात घुंगरांचे चाळ, गळ्यात कवड्यांची माळ आणि म्हैस मालकांचा अपूर्व उत्साह अशा वातावरणात कसबा बावड्यातील मार्केट परिसरात ही स्पर्धा रंगली. भारतवीर मित्रमंडळाच्या वतीनं म्हैस पळवण्यासह म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच काही मुलींनी सहभाग घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्पर्धेवेळी आमदार सतेज पाटील यांना सुद्धा दुचाकी मागून म्हैस पळवण्याचा मोह आवरला नाही. म्हैस पळवण्याच्या स्पर्धेबरोबरच म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेचं सुद्धा पशुपालकांना आकर्षण असतं. कसबा बावडा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या म्हैशींनी आकर्षक पद्धतीनं सजवून त्यांना सुंदर मी होणार या म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेत उतरवलं होतं. ज्या म्हैशींमुळं आपल्या घरात समृद्धी आली आहे त्यांच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत पशुपालकांनी आपल्या पशुधनासह या स्पर्धांमध्ये उत्साहानं सहभाग घेतला.